डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित डॉक्टर हेडगेवार रुग्णालय व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आपले सहर्ष स्वागत करत आहे। महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई महाराष्ट्र शासनातर्फे अनेक पॅरामेडिकल कोर्सेस डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात सुरू करण्यात आले आहेत। त्यापैकीच एक म्हणजे DMLT अर्थात मेडिकल लॅब टेक्निशियन। डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या सुसज्ज प्रयोगशाळेत आपले स्वागत। कुशल लॅब टेक्निशियन हा रुग्णाचा आजार व त्यावर होणारे उपचार यामधील एक महत्त्वाचा घटक आहे। रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रयोगशाळेच्या ज्या तपासण्या कराव्या लागतात त्यात कुशल प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो। डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ अर्थात लॅब टेक्निशियन येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने अत्यंत कसोशीने हे काम पार पाडत आहेत। रक्तसंकलन करण्यापासून सुरू झालेले हे काम विविध टप्प्यांमध्ये पूर्ण होते। त्यात संकलन, प्रक्रिया, तपासणी अशा विविध प्रकारच्या भूमिका लॅब टेक्निशियनला जबाबदारीने पार पाडाव्या लागतात। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत रक्त, लघवी व संबंधित तपासण्या अचूकपणे केल्या जातात। येथील लॅब टेक्निशियन रुग्णसेवेच्या या कामात अत्याधुनिक तंत्रांच्या सहाय्याने अहोरात्र आपला सहभाग नोंदवत असतात। वैद्यकीय क्षेत्रात वेगाने होत जाणारे आधुनिकीकरण, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी DMLT हा व्यावसायिक अभ्यासक्रम डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात राबवला जातो। विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांसाठी हा अभ्यासक्रम असून त्याचा कालावधी 2 वर्षांचा आहे। हा व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार देतोच, तसेच अल्पावधीतच त्यांना आत्मनिर्भरही बनवतो। लॅब टेक्निशियन ही व्यक्ती तज्ज्ञ MD पॅथॉलॉजी डॉक्टरांच्या सहाय्याने अचूक रोगनिदान करण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे। अथक काम करणारे कर्मचारी, भरपूर रुग्णसंख्या, विविध प्रकारच्या तपासण्या, अत्याधुनिक स्वयंचलित वैद्यकीय उपकरणे, उच्च शिक्षित तज्ज्ञ डॉक्टर्स अशी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या प्रयोगशाळेची खास वैशिष्ट्ये। रक्तसंकलन ते रुग्णापर्यंत त्याचे अचूक रिपोर्टिंग ही महत्त्वाची जबाबदारीही लॅब टेक्निशियनला पार पाडावी लागते। याच मालिकेतील दुसरा कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओलॉजी टेक्निशियन। आजाराचे अचूक निदान करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान हे वैद्यकीय क्षेत्राचा एक अविभाज्य भाग बनले आहे। शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या रोगाचा तपास करण्यासाठी डिजिटल एक्सरे, त्याचे तंत्र याचे शिक्षण या कोर्स अंतर्गत देण्यात येते। विविध प्रकारचे एक्सरेज काढणे, OPG तसेच डेंटल एक्सरेज, महिलांसाठी मॅमोग्राफी या तंत्रांचे शिक्षणही या कोर्समध्ये देण्यात येते। तज्ज्ञ डॉक्टर्स या प्रक्रियेमध्ये रेडिओलॉजी टेक्निशियनची मदत करतात। CT स्कॅनचे शिक्षणही या कोर्स अंतर्गत देण्यात येते। दररोज मशीन सेट करणे, उच्च प्रतीच्या इमेजेस तयार करणे, पेशंटचा डाटा जमा करणे अशी महत्त्वाची कामेही रेडिओलॉजी टेक्निशियनला करावी लागतात। रुग्णाच्या हृदयविकाराचे निदान करण्यासाठी केले जाणारे ECG व त्याचे टेक्निकही या कोर्स अंतर्गत विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते। डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात अत्याधुनिक व स्वयंचलित मशीन्स हाताळण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळते। शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी थेट रुग्णांवर प्रात्यक्षिक करू शकतात। हा कोर्स विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांसाठी असून याचा कालावधी 1 वर्षाचा आहे। एकाच व्यक्तीस अनेक प्रकारची कौशल्ये मिळाल्यामुळे त्या व्यक्तीस रोजगाराच्या अनेक सुसंधी निर्माण होतात। याच मालिकेतील तिसरा कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन अर्थात OT टेक्निशियन। सुसज्ज ऑपरेशन थिएटर हे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे वैशिष्ट्य।
ओटी टेक्निशियन ही ओटीमधील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. ओटीमध्ये दैनंदिन कामकाज सांभाळून ओटी टेक्निशियन डॉक्टरांना ऑपरेशनमध्ये सहाय्य करतो. रुग्णांची भरपूर संख्या व विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये घडणारा प्रत्यक्ष सहभाग यामुळे ओटी टेक्निशियन कौशल्यपूर्ण होतो. ओटी टेबल तयार करणे, मशीन व इक्विपमेंट हाताळणे, त्यांची निगा राखणे, डॉक्टरांना ऑपरेशनमध्ये मदत करणे, भुलीच्या औषधांचा साठा व पुरवठा करणे, इन्स्ट्रुमेंट्स व त्यांचे निर्जंतुकीकरण याचे शिक्षणही यात दिले जाते. डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये कोर्स केल्याने विद्यार्थ्यांना अस्थिरोग, हृदयरोग, जनरल सर्जरी, नेत्ररोग, मूत्ररोग अशा विविध शस्त्रक्रियांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो. हा कोर्स विद्यार्थी-विद्यार्थिनी दोघांसाठी असून याचा कालावधी 1 वर्षांचा आहे. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा. येथील सुसज्ज ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तकांची उपलब्धता सहज प्रकारे होते. वाचनालयातील शांत वातावरणात विद्यार्थ्यांना एकाग्र चित्ताने अभ्यास करता येतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व आत्मनिर्भरता निर्माण करते. नव्या युगात कॉम्प्युटर लॅब व डिजिटल क्लासरूम अत्याधुनिक शिक्षणाशी विद्यार्थ्यांचे नाते जोडतात. या पॅरामेडिकल कोर्सेससाठी असणारी शैक्षणिक पात्रता ही किमान 10वी पास अशी आहे. आवश्यक कागदपत्रे यामध्ये TC, मार्क मेमो, आधार कार्ड आणि 2 रंगीत फोटो यांचा समावेश आहे. आता ऐकूया या कोर्सेस केलेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत. मी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये ओटी टेक्निशियन कोर्स केला आहे आणि इथे व्यवस्थितरित्या तो पार केला आणि भरपूरसे पेशंट हाताळले आणि खूप त्याचे छानरित्या केले आणि माझे सिनियर्सनी भरपूर मला सपोर्ट केला आहे आणि हा कोर्स कंप्लीट झाला आणि लगेच या हॉस्पिटलने मला जॉबची संधीसुद्धा ऑफर केली. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये व्होकेशनल ट्रेनिंग कोर्स म्हणजे OT असिस्टंट हा कोर्स पूर्ण केला आहे आणि हा कोर्स पूर्ण करून मला खूप काही म्हणजे शिकायला मिळाले आहे आणि इथे माझ्या सिनियर टेक्निशियनने पण मला खूप काही छान शिकवले आहे आणि आम्हाला खूप काही पेशंट हाताळले पण म्हणजे प्रॅक्टिस पण खूप झाली आणि पेशंट पण खूप सारे हाताळले गेले आणि नंतर मला हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर लगेच जॉब पण मिळाला आहे. नमस्कार, मी राहुल राधाकिशन गरबडे बोलतो. मी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये व्होकेशनल कोर्स पूर्ण केलेला आहे. त्या कोर्समध्ये मला ECG, एक्सरे व CT स्कॅन हे 3 सब्जेक्ट मला शिकवण्यात आलेले आहे. या तिन्ही सब्जेक्टमध्ये मला तिथील टेक्निशियननं उत्तम प्रकारे शिकवलेलं आहे. तिथले टेक्निशियनना अनेक प्रकारचे एक्सरे किंवा अनेक प्रकारचे आता CT स्कॅनमध्ये पोझिशन कशी द्यायची, कोणत्या स्कॅनला कोणती पोझिशन द्यायची ते पूर्णपणे शिकवलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट किती प्रकारे द्यायचा तोही शिकवलेला आहे. आता सध्याच्या पिरियडला मी इतकं परफेक्ट झालेलं आहे की मी कुठेही जॉब करू शकतो आणि फर्स्ट बॅचमध्ये मला चांगले टक्केवारी भेटलेली आहे. त्यामुळे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये मला इथल्या स्टाफनं व इथल्या स्टाफने किंवा इथं मला जॉईन करून घेतलेले आहे एक्सरे टेक्निशियन म्हणून.